Inhale, exhale. Lord God, we humbly ask for your blessings, your divine guidance, help and protection, your love and mercy. Especially, we humbly invoke for your light, wisdom, discernment for today's book study. Thank you very much for all your blessings to understand deeper layers of qualifications for the spiritual path. In full faith, we thank you. उघडा. थँक्यू जॉईन झाल्याबद्दल. आता आपलं 4th क्वालिफिकेशन स्टार्ट होईल, जे रिलेटिव्हली खूप छोटंसं एक्सप्लेनेशन आहे त्याचं. पार्ट 4, लव. Of all the qualifications, love is the most important, for if it is strong enough in us, it forces us to acquire all the rest, and all the rest without it would never be sufficient. पहिलंच वाक्य आहे जिथं आपलं लक्षात येतं की जरी हे 4th क्वालिफिकेशन आहे, तरी प्रिफरन्समध्ये हे सगळ्यात पहिलं आहे. काय सांगितलं की या 4 क्वालिफिकेशनमध्ये हे क्वालिफिकेशन हे आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. कारण हे जर आपल्याकडे असेल तर बाकीचे सहज पाळले जातील. आणि बाकीचे सगळे आपण पाळत असलो, बाकीचे म्हणजे कुठले? डिसर्नमेंट, विवेक, डिझायरलेसनेस आणि गुड कंडक्ट. म्हणजे आपण कितीही चांगलं वागत असलो, आपण कितीही निरीच्छा असलो आणि आपण कितीही विवेक वापरत असलो, तरी जर हे क्वालिफिकेशन नसेल, जर लव्ह नसेल, जर प्रेम नसेल, तर बाकीच्या क्वालिफिकेशन्सचा काही उपयोग नाही. आणि जर आपल्याकडे हे असेल तर बाकीचे डेव्हलप होतीलच. Often it is translated as an intense desire for liberation from the round of births and deaths and for union with God. हे शब्द खूप महत्वाचे आहेत. इंटेन्स डिझायर फॉर लिबरेशन. आणि इथंच कॉन्ट्राव्हर्सी, इथंच पॅराडॉक्स आहे. लिबरेशन म्हणजे मुक्त होणं, पण त्याच्यासाठीची डिझायर. आणि आपण हे वाक्य बघितलं होतं, फॉर ऑल डिझायर्स बाइंड. त्याच्यामुळं जर आपल्याला इथं जे शब्द वापरलेत, राऊंड ऑफ बर्थ्स अँड डेथ्स, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त व्हायची इच्छा असेल, तरी ते बांधणारच आहे. But to put it in that way sounds selfish and gives only part of the meaning. म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होणं, ही इच्छा असणं, ही डिझायर असणं, हे या या क्वालिफिकेशनचा किंवा या लव्ह या ॲस्पेक्टचा खूप छोटासा भाग आहे आणि त्यांना आपल्याला त्याचा पूर्ण अर्थ कळत नाही. त्याच्यामुळं कधी-कधी आपल्याला हा प्रश्न पडतो, की मला का स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करायची आहे? तर ठीक आहे, मला जन्म-मृत्यूपासून मुक्तता पाहिजे. मला ह्या ज्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्याच्यापासून मुक्तता पाहिजे. पण याचा अर्थ असा, की जे काही चालू आहे, त्याला आपण अलाइन नाहीये. याचा अर्थ असा, की जे काही चालू आहे, त्याच्याशी आपण असंगत आहे आणि आपल्याला ते मान्य नाहीये. आपल्याला ते अमान्य आहे. आपल्याला त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी पाहिजे. आपल्याला त्याच्यापासून लांब जायचंय. आणि म्हणून हे काही नको, म्हणून मला स्पिरिच्युअल पाथवर जायचंय. असं जर असेल, तर मुळात तो स्पिरिच्युअल पाथ नाही होऊ शकणार. इट इज नॉट सो मच डिझायर ॲज विल, रिझॉल्व, डिटर्मिनेशन. इथं सांगितलंय की डिझायर नाहीये, तर डिटर्मिनेशन आहे. ते थोडक्यात नुसती एक इमोशनल आवड नाहीये, वाटतंय असं नाहीये, तर तो एक ठराव आहे. म्हणजे आपण त्याच्यावर विल ॲस्पेक्ट आणत आहोत, इमोशनल ॲस्पेक्ट नाही आणत. To produce its result, this resolve must fill your whole nature so as to leave no room for any other feeling. हे आपण आता तिसऱ्यांदा वाक्य, साधारण सिमिलर वाक्य आपण तिसऱ्यांदा बघत आहोत, की आपलं संपूर्ण अस्तित्व या रिझॉल्वनं, या ठरवण्यानं, या इच्छाशक्तीनं भरून जायला पाहिजे, की मला परमेश्वराशी एकरूप व्हायचंय. मला पळून जायचं नाहीये जन्म-मृत्यूपासून लांब, तर मला परमेश्वराशी एकरूपता अनुभवायची. आणि इथं लिहिलंय, सो ॲज टू लिव्ह
नो रूम फॉर एनी अदर फीलिंग. म्हणजे ही हा ठराव आपल्यामध्ये एवढा स्ट्रॉंग आहे, की इतर फीलिंग्स खूप कमी प्रमाणात आहेत. It is indeed the will to be one with God, not in order that you may escape from weariness and suffering, but in order that because of your deep love, you may act with God and as God does. म्हणजे आपण या पद्धतीने समजू शकतो, की एखादी व्यक्ती आहे, जिच्यावर आपलं प्रचंड प्रेम आहे. हां, आणि खरं-खुरं जे फारसं कधी नसतं, पण चुकून असं आहे, की एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रचंड प्रेम आहे. तर आपल्याला फक्त एकच गोष्ट हवी असेल, ते म्हणजे त्या व्यक्तीबरोबर राहणं. मग ती व्यक्ती काहीही करत असो, कसंही करत असो, आपल्याला सतत त्या व्यक्तीबरोबर राहावं वाटेल. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपोआप हे आपल्यामध्ये डेव्हलप होईल, की त्या व्यक्तीला आपण जसे हवे आहोत, तसं आपण बनणं. इथं सुद्धा बऱ्याचदा आपण दुसरी गोष्ट करतो. आपण त्या व्यक्तीला आपल्याला जशी हवी आहे तशी बदलायचा प्रयत्न करतो. परत हे सोलार प्लेक्सस चक्रातून आहे. हे अ, जास्त इमोशनल आहे. पण इथं सांगितल्यानुसार आपण त्या व्यक्तीनुसार बनायचा प्रयत्न करू. आपण सतत हा विचार करू, की आपण काय करत असू, तर या व्यक्तीच्या सान्निध्यात किंवा या व्यक्तीच्या जवळ आपण असू. आणि काय केलं तर आपल्याला भीती वाटेल, की या व्यक्तीपासून आपण दुरावू. सेम तसंच आपण परमेश्वराबद्दल विचार करत आहोत, की एकतर पहिली गोष्ट आपण ठरवत आहोत, आपली तीव्र इच्छाशक्ती आहे, की आपण परमेश्वराबरोबर आहोत. आणि दुसरं, आपण सतत हा विचार करत आहोत, की मी परमेश्वरासोबत कसा राहीन? जसे ते आहेत तसं मी कसा बनेन? आता जसे ते आहेत, याचा अर्थ असा नाही, की सर्व शक्तिमान. पण कदाचित त्या ज्या क्वालिटीज आहेत, ज्या आपल्यामधून एक्सप्रेस होणं अपेक्षित आहे, त्या क्वालिटीजबद्दल. की विचार करणं, परफेक्ट होणं, विचारशील असणं म्हणजे इंटेलिजन्स एस्पेक्ट रिलेटेड. कुठल्याही गोष्टीला करण्यासाठी आपण तयार असणं, विशेषतः चांगल्या गोष्टी करण्यासाठी तयार असणं, विल एस्पेक्ट आणि प्रेम करणं. तो आहे लव्ह एस्पेक्ट. इथं अजून एक म्हणलं, "यू मे ॲक्ट विथ गॉड." याचा अर्थ असा, की परमेश्वर जे काही करत आहे, तेच आपण सुद्धा करत आहोत. आणि म्हणून द ग्रेट इन्व्होकेशन मधला शेवटचा पॅराग्राफ, द डिव्हाइन प्लॅन हे खूप महत्वाचं आहे. इव्हन तिसरा स्टॅन्झा सुद्धा. त्याच्यामध्ये आपण शब्द म्हणतो, की होली मास्टर्स जे करत आहेत, ती जी विल आहे, ती आपल्यामध्ये यावी. हे ॲक्चुअली एम आहे. आणि लास्ट स्टॅन्झा सुद्धा, की जो डिव्हाइन प्लॅन आहे तो मॅनिफेस्ट व्हावा आणि त्यासाठी आपण काम करत राहावं. याचा अर्थ असा, की परमेश्वराने संपूर्ण जग राहू दे, पृथ्वी ते पण राहू दे. आपण विचार करू, की आपल्याला ज्यासाठी बनवलेलं आहे, ते आपण करायचा अगदी मनापासून प्रयत्न करत राहणं. आणि दुसरं गॉड डज. आणि मग हे जे 2 शब्द आहेत गॉड डज. परमेश्वर कशा पद्धतीनं वेगवेगळे त्यांच्याकडून निर्णय घेतले जातात किंवा वागलं जातं. याच्या रिलेटेड आपल्याला बरेच संदर्भ सापडतील बायबलमध्ये, न्यू टेस्टामेंटमध्ये कारण ते समजायला रिलेटिव्हली सोपे आहेत. दुसरं इतर वेगवेगळ्या टेक्स्टमध्ये आणि त्या टेक्स्टनुसार, त्या वाक्यांनुसार आपण मग विचार करू, की कसं वागायचं. पण थोडक्यात आपण जर 5 व्हर्च्यूजचा व्यवस्थित अभ्यास केला, तर आपल्याला त्यातल्या बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. बिकॉज गॉड इज लव्ह, you, if you would become one with God, must be filled with perfect, unselfishness and love also. आपण याच्याबद्दल 2-3दा डिस्कस केलं होतं, की गॉड इज लव्ह याचा अर्थ काय? याचा अर्थ सोलर सिस्टमशी आहे. पण तसं असल्यामुळं आपल्याला दुसरा ऑप्शनच नाही. म्हणून आपण परत-परत एक वाक्य वाचत असू, ऐकत असू, बघत असू, "द की इज इन द हार्ट."
हे वाक्य का म्हणलं? या वाक्याचे अनेक अर्थ आहेत. जसं फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण बेसिक प्राणिक हिलिंग करतो किंवा इव्हन बेसिक प्राणिक हिलिंग पण नाही. जेव्हा आपण मेडिटेशन स्टार्ट करतो, तेव्हा चालू करतो मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स. ट्विन हार्ट्स हे हार्टसाठीच आहे. द की इज इन द हार्ट. आपण मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स शिकताना हे वाक्य शिकतो, की क्राउन उमलणं खूप महत्वाचं आहे. पण क्राउन उमलण्यासाठी आधी हार्ट उमलावं लागतं. परत द की इज इन द हार्ट. आपण जेव्हा हीलिंग अप्लाय करतो कुणासाठी तरी, तेव्हा आपल्याला सांगितलं जातं, की ते लव्ह एनर्जी किंवा लव्ह ॲस्पेक्टचं काम आहे. हीलिंग इज ॲन ॲक्ट ऑफ लव्ह. हीलिंग करणं हे पूर्णतः लव्ह ॲस्पेक्टचा भाग आहे. द की इज इन द हार्ट. आपण जर प्रेमानं किंवा लव्ह ॲस्पेक्ट वापरून किंवा लव्हिंग एनर्जी वापरून हीलिंग करत असू, तर हीलिंग रिलेटिव्हली फास्ट होईल आणि इफेक्टिव्ह होईल. परत एकदा द की इज इन द हार्ट. आपण सोलार सिस्टमच्या आणि थिओसॉफीच्या अँगलनं पण बघितलं, की किल्ली हृदयातच कशी आहे. पण थोडक्यात अशा बऱ्याच ॲस्पेक्टने आपण हे वाक्य बघू शकतो. पण इथं काय म्हणलंय, की या सगळ्यामुळं जर आपल्यामध्ये प्रचंड प्रेम भरलेलं असेल आणि अनसेल्फिशनेस असेल किंवा अनसेल्फिश लव्ह असेल, तर आपण परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो. आणि म्हणून आपण एक गोष्ट बघू, की अशा सगळ्या व्यक्ती ज्या ज्यांना आपण सेंट्स म्हणतो, ज्यांना आपण इनिशिएट्स म्हणतो आणि त्यांच्या जर स्टोरीज ऐकल्या, तर ते इतरांसाठी प्रचंड काम करत असतील. थोडक्यात त्यांचं क्राउन चक्र खूप मोठं असेल. या वाक्याचा एक अर्थ असा आहे, की आपण सगळ्यांबद्दल प्रेम सगळ्यांवर प्रेम करणं म्हणजे काय? आपलं क्राउन चक्र प्रचंड मोठं असणं. थोडक्यात आपण जर आपलं क्राउन चक्र मोठं करत असू, तर आपोआप हे क्वालिफिकेशन आपल्यामध्ये येईल. पण ते मेकॅनिकली मोठं होणार नाही. जसं आपण हे क्वालिफिकेशनचा वापर करू, तसं आपलं क्राउन चक्र पण मोठं होईल. इन डेली लाईफ, दिस मीन्स टू थिंग्स. दैनंदिन जीवनात या वाक्याचा किंवा या प्रेमाचे 2 अर्थ आहेत. फर्स्ट, दॅट यू शॅल बी केअरफुल टू डू नो हार्म टू एनी लिव्हिंग थिंग. फर्स्ट व्हर्च्यू लव्हिंग काइंडनेस अँड नॉन इंजुरी. आपण कुठल्याही लिव्हिंग थिंगला आणि आपल्याला आता माहिती आहे थिओसॉफीच्या अभ्यासानंतर लिव्हिंग थिंगमध्ये येतात माणसं, एनर्जी बीइंग्स, हायर बीइंग्स, प्राणी, झाडं आणि मिनरल्स सुद्धा. म्हणजे आपल्या घरातल्या, आपल्या ऑफिसमधल्या अनेक वस्तू किंवा आपण ज्या हाताळतो त्यातल्या अनेक वस्तू लिव्हिंग थिंग्समध्ये येतील. आता ऑलरेडी आपल्याला या गोष्टीची जाणीव आहे, की हे किती अवघड आहे. दिवसातला बराच वेळ आपण इंजुरियस किंवा हार्मफुल विचार करत असतो. बऱ्याचदा आपल्या तोंडातून हार्मफुल किंवा इंजुरियस वर्ड्स येतात आणि कधी-कधी आपल्या हातून इंजुरियस कृती घडतात. विशेषतः माणसांना इंजुरियस कृती कमी घडत असतील, पण नेचर, ज्यांना आपण नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट समजतो त्यांना, प्राण्यांना आणि झाडांना यांच्या बाबतीत इंजुरियसनेस त्या मानानं जास्त असू शकतो. पण आपल्याला ही गोष्ट हळू-हळू जास्त डेव्हलप करायचं आहे, ते म्हणजे लव्हिंग काइंडनेस अँड नॉन इंजुरी. सेकंड, दॅट यू शॅल ऑल्वेज बी वॉचिंग फॉर अॅन अपॉर्च्युनिटी टू हेल्प. म्हणजे कुठला व्हर्च्यू? जनरॉसिटी अँड नॉन स्टिलिंग. आपण ऑलरेडी आध्यात्मिक योगाच्या सेशन्समध्ये बऱ्याचदा डिस्कस केलेलं आहे, की नॉन स्टिलिंग हा पार्ट ठीक आहे. पण आपल्याला जनरॉसिटी या पार्टवर खूप काम करायची गरज आहे. आणि इथं सरळ-सरळ लिहिलेलं आहे, वॉचिंग फॉर अॅन अपॉर्च्युनिटी टू हेल्प. कदाचित यातच पुढं पण हे वाक्य लिहिलेलं असेल, की आपल्याला वाट बघायची नाहीये, की कधी आपल्याला इतरांना मदत करायची संधी येईल. तर आपल्याला बाहेर पडून ती संधी शोधायची आहे. आणि हे आपण सगळं कनेक्ट करू शकतो सेकंड व्हर्च्यूशी, फोर्थ पिलरशी. आणि मग आपल्या लक्षात येईल, की फोर्थ पिलर आणि फर्स्ट, सेकंड व्हर्च्यू हे का महत्वाचे आहेत? एवढ्या 2 गोष्टी असतील तर आपण काय-काय करू शकतो? अर्थात या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला थर्ड पिलरची पण गरज पडेल. फर्स्ट,
टू डू नो हर्ट. पहिलं म्हणजे इतरांना न दुखावणं. There are three scenes which work more hard than all else in the world. इथं वाक्य लिहिलंय की अशी तीन पाप आहेत, असे तीन पाप आहेत, जे जे जगामध्ये इतर कशाही पेक्षा सगळ्यात जास्त मोठं नुकसान करतात, त्रास देतात, इंजुरियस आहेत. आणि या 3ची नावं आहेत. पहिलं आहे गॉसिप, दुसरं आहे क्रुएल्टी, तिसरं आहे सुपरस्टिशन. गॉसिप, क्रुएल्टी, सुपरस्टिशन. बिकॉज दे आर सिन्स अगेन्स्ट लव्ह. हे तीनही प्रेमाच्या विरुद्ध असणारी पाप आहेत. अगेन्स्ट these three, those who would fill their hearts with the love of God must watch ceaselessly. जर आपल्याला परमेश्वराशी एकरूप व्हायचं असेल, जर आपलं परमेश्वरावर प्रेम असेल, जर ते प्रेम आपल्याला स्वतःच्या अस्तित्वात आणायचं असेल, तर आपल्याला अखंड, सतत या 3 गोष्टींकडे, ॲटलीस्ट या 3 गोष्टींकडे बघायला हवं, की आपण गॉसिप करत आहोत का? आपण क्रूरता दाखवत आहोत का? आपल्या शब्दातून, वागण्यातून, विचारातून? आणि सुपरस्टिशन. सुपरस्टिशन हे इथं का आहे? तो एक ठराविक कंटेक्स्ट आहे. तो जेव्हा टॉपिक चालू होईल, तेव्हा आपल्याला जास्त क्लॅरिटी येईल. सी व्हॉट गॉसिप डज. गॉसिप काय करतं? इट बिगिन्स विथ इव्हिल थॉट अँड दॅट इन इटसेल्फ इज अ क्राईम. गॉसिप कुठून चालू होतं? तर पहिल्यांदा आपण विचार करतो, की या व्यक्तीनं काहीतरी केलं आणि म्हणजे या व्यक्तीबद्दल काहीतरी वाईट बोलायचं, काहीतरी वाईट विचार करायचा. तर या विचारातून ते स्टार्ट झालं आणि इथं म्हणलंय, की हा वाईट विचार करणं हाच मुळात गुन्हा आहे. आपल्याला हे ऑलरेडी माहिती आहे लव्हिंग काइंडनेस अँड नॉन इंजुरीमध्ये, त्या व्हर्च्यूमध्ये, की मेंटल क्रिटिसिझम आपल्याला मिनिमाइज करायचं आहे. फॉर फॉर इन फॉर इन एव्हरीवन अँड इन एव्हरीथिंग देअर इज गुड. कारण सगळ्यांमध्ये आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि सगळ्यामध्ये चांगलं आहे. अँड इन एव्हरीवन अँड इन एव्हरीथिंग देअर इज इव्हिल. सगळ्यामध्ये चांगलं पण आहे, सगळ्यामध्ये वाईट पण आहे. जसं आपण एक GLS मध्ये वाक्य वाचतो, जी कोट केलेली आहे भगवद्गीतेला, की सगळ्यामध्ये चांगलं पण आहे, सगळ्यामध्ये वाईट पण आहे. जी गोष्ट चांगली आहे ती पूर्णतः चांगली नाही, त्याच्यामध्ये वाईट काहीतरी आहे. जी गोष्ट वाईट आहे ती पूर्णतः वाईट नाही, त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं आहे. आणि येन यांगचा जो सिम्बॉल आहे, त्याचे जे अनेक अर्थ आहेत, त्यातला एक हा सुद्धा, की पांढऱ्यामध्ये काळा आहे, काळ्यामध्ये पांढरा आहे. जे पांढरं आहे ते पूर्ण पांढरं नाहीये, जे काळं आहे ते पूर्ण काळं नाहीये. आणि ते जे पांढरं आहे ते काळ्यामध्ये कन्व्हर्ट होत आहे, काळं आहे ते पांढऱ्यामध्ये कन्व्हर्ट होत आहे. म्हणून फॉर इन एव्हरीवन अँड एव्हरीथिंग देअर इज गुड. आणि तसंच इव्हिल सुद्धा. आपल्याला कितीही चांगली वाटत असणारी व्यक्ती असू दे, त्याच्यामध्ये वाईट आहेच. आपल्याला कितीही वाईट वाटत असणारी व्यक्ती असू दे, त्याच्यामध्ये चांगलं आहेच. आयदर ऑफ these वी कॅन strengthen बाय थिंकिंग ऑफ इट. आणि हे वाक्य आपल्यासाठी एक खूप मोठा विषय ओपन करेल. एखादी व्यक्ती काहीही करत असू दे, एखादी व्यक्ती कितीही दुष्ट वागत असू दे किंवा कितीही चांगलं वागत असू दे, जेव्हा आपण त्याचा विचार करतो, तेव्हा आपण ते स्ट्रेंथन करत आहोत. हे याचं मेकॅनिझम आपण सायकिक सेल्फ डिफेन्समध्ये ऑलरेडी शिकलेले आहोत. आपण याच्या रिलेटेड बरंच काही शिकलेले आहोत आणि प्रॅक्टिसेस केलेल्या आहेत, जेव्हा आपण सायकिक सेल्फ डिफेन्स करतो, जेव्हा आपण शिल्डिंग करतो. पण जर आपण हे लक्षात ठेवलं, की जर आपण वाईटाचा विचार करत आहोत, तर आपण ते स्ट्रेंथन करत आहोत. विशेषतः जर आपण अराटिकची प्रॅक्टिस करून, मोठा ऑरा घेऊन, कुठल्याही कारणानं मोठा असू दे, अराटिकची प्रॅक्टिसनं किंवा कुठल्याही कारणानं, जर आपण ते विचार करत असू, तर ते जास्त स्ट्रेंथन करत आहोत. आणि हे आपल्या सगळ्यांकडून ऑब्व्हियस गोष्ट आहे, की चुकत असेल. अँड इन धिस वे वी कॅन हेल्प ऑर हिंडर इव्होल्युशन. आता आपण एक बायबलमधलं वाक्य आठवू शकतो. बायबलमध्ये एक वाक्य आहे, एक असंच गोष्ट सांगितली जाते, की अडथळा येणं हे स्वाभाविक आहे. आता कशात अडथळा?
किंवा अडखळणं हे स्वाभाविक आहे. कशात अडखळणं? तर गैरसमज होणं. एखाद्या वाईट गोष्टीला आपण चांगलं समजणं आणि त्यासाठी काहीतरी करणं, व्हर्च्यूज ब्रेक होणं. एखादी गोष्ट न समजणं आणि म्हणून चूक करत राहणं किंवा वर्षानुवर्ष एखाद्या गोष्टीचं रिअलायझेशन न होणं आणि म्हणून फारच वाईट गोष्ट परत-परत करत राहणं. हे सगळं अडखळणं स्वाभाविक आहे. हे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत होणारच आहे. पण त्यातलं पुढचं वाक्य असं आहे, पण ज्या व्यक्तीमुळं ते अडखळणं होईल, त्याच्यासाठी हे चांगलं आहे, की त्याला त्याच्या पायाला जड दगड बांधून त्याला समुद्रात टाकणं. आता या गोष्टीचा आपण जरासा लिटरली जरी विचार केला, जर एखाद्या व्यक्तीला समुद्रात टाकलं, म्हणजे थोडक्यात पाण्यात टाकलं, तर त्याचं काय होईल? तर तो बुडेल, म्हणजे त्याचं शरीर बुडेल आणि त्याचा श्वास कोंडेल. काही मिनिट, हार्डली 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट त्याला श्वास घेता येणार नाही आणि मग अचानक त्याचा श्वास घेतला जाईल. प्रचंड प्रमाणात पाणी त्याच्या फुफ्फुसात भरेल. त्यानं फुफ्फुसाचं काम बंद पडेल. अजून थोडीशी घुसमट होईल आणि मृत्यू होईल. हा जो 2, 2.5, 3 मिनिटाचा किंवा 1.5 मिनिटाचा जो काही असेल, तो त्रास आहे. शारीरिक सुद्धा, घुसमट सुद्धा आणि मानसिक इमोशनल त्रास सुद्धा. हा कितीतरी चांगला आहे, असं म्हणलं जात आहे. कशापेक्षा? अशा आपल्या कृतीपेक्षा ज्यानं आपण दुसऱ्याला अडखळवत आहोत. म्हणजे आपण असं काहीतरी सांगत आहोत, ज्याच्यामुळं दुसरा व्यक्ती त्याच्या इव्होल्यूशनपासून लांब जात आहे. याचं कारण काय? की आपण एखादा चुकीचा सल्ला देत आहोत. आपण एखादा चुकीची काहीतरी गोष्ट करत आहोत. ज्याचा आदर्श दुसऱ्यासमोर देत आहोत. त्याच्यामुळं आपण स्वतःचं नुकसान करतच आहोत. पण पुढच्या व्यक्तीचं माहीत नाही किती वर्षांचं नुकसान करत आहोत. आपण त्याला एक चुकीची दिशा दाखवत आहोत. आपल्यामुळं त्या व्यक्तीला असं काहीतरी वाटू शकतं, की जे चुकीचं आहे, पण ते बरोबर आहे असं वाटेल. आणि त्याच्यामुळं सांगता येत नाही किती वर्ष किंवा किती इन्कार्नेशन्स ती व्यक्ती तेच चूक करत राहील, करत राहील, करत राहील, करत राहील. आणि मग त्याचा जो काही ठराविक हिंड्रन्स आला, त्याचा जो काही डिले झाला, तो कुठं ना कुठेतरी आपल्या खात्यावर पडेल. आणि म्हणून इथं वाक्य म्हणलेलं आहे, की आपण आपल्या नुसत्या विचारानं पुढच्या कृती, शब्द हे तर सगळं आहेच. परत-परत केले जाणारे विचार तर आहेतच. पण नुसत्या विचारानं आपण एकतर इतरांचं इव्होल्यूशन त्याच्यासाठी मदत करत आहोत, ते स्ट्रेंथन करत आहोत किंवा त्याला अडथळा आणत आहोत. आणि हे अडथळा आणणं खूप डेंजरस आहे आपल्यासाठी. इतरांसाठी पण आहे, पण आपल्यासाठी पण. We can do the will of the logos or we can resist. थोडक्यात आपण जो विचार करत आहोत, जो आपण इव्हिल थॉट करत आहोत, तयार करत आहोत, त्यानं जे इव्होल्यूशनसाठी हिंडरन्स आहे, ते डायरेक्ट परमेश्वराच्या अपोझिट ॲक्ट केल्यासारखं आहे. ते जणू असं आहे, की आपण परमेश्वराला एक ठराविक गोष्ट करण्यापासून रोखत आहोत. थोडक्यात असं, की आपण कुठल्यातरी ऑर्गनायझेशनमध्ये आहोत आणि एक ठराविक रूल आहे किंवा ठराविक काहीतरी काम सांगितलंय आणि आपण सगळ्यांना सांगितलं, सगळ्यांना जाऊ दे. आपण स्वतःहून जाऊन सांगितलं, की मी हे करणार नाही. मग त्या ऑर्गनायझेशनमध्ये आपलं काय होईल? तसं आपण वागत आहोत, जेव्हा आपण गॉसिप करत आहोत. If you think of the evil in another, you are doing at the same time 3 wicked things. जेव्हा आपण इतरांना जेव्हा आपण वाईट, दुष्ट म्हणू, तेव्हा आपण 3 दुष्ट गोष्टी करत आहोत. हं? कधी? जेव्हा कुठल्याही व्यक्तीला आपण दुष्ट म्हणू, जेव्हा कुठल्याही व्यक्तीला आपण वाईट म्हणू. काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती माझ्याशी बोलत होती आणि ती बोलताना एक वाक्य म्हणली. कोण चांगलं आहे आणि कोण वाईट आहे हे कळतच नाहीये. आणि एक प्रश्न आला, की आपल्याला का माहीत असायला पाहिजे कोण चांगलं आहे आणि कोण वाईट आहे? आपल्याला फक्त हे माहीत व्हायला हवं,
की कुठून आपल्याला मदत मिळत आहे आणि कुठून आपल्याला नुकसान होत आहे. पण एखाद्या व्यक्तीला चांगलं आणि वाईट ठरवणं हे जरासं ट्रिकी आहे. तसं जेव्हा आपण कधीही इतरांना दुष्ट ठरवू किंवा म्हणू, तेव्हा आपण 3 वाईट गोष्टी करत आहोत. त्यातली पहिली गोष्ट आहे, यू आर फिलिंग युअर नेबरहूड विथ इव्हिल थॉट इन्स्टेड ऑफ विथ गुड थॉट. आता नेबरहूड असा शब्द वापरला अँड सो यू आर ॲडिंग टू द सॉरो ऑफ द वर्ल्ड. आपण आपला आजूबाजूचा परिसर दुष्ट विचारांनी भरत आहोत, जे की आपण चांगल्या विचारांनी भरू शकतो आणि त्याच्यामुळं आपण जगाच्या दुःखात वाढ करत आहोत. आणि या नेबरहूडचा अर्थ आपण पहिल्यांदा स्टार्ट करू शकतो. आपली चक्र, आपला इनर ऑरा, आपला आउटर ऑरा आणि मग आपण जिथं आहोत तो भाग आणि एकंदरीत आपला परिसर. Second, if there is in that person the evil that you imagine. आपल्याला माहिती आहे असं नाही, तर आपण ज्याची कल्पना करत आहोत, अशी दुष्ट गोष्ट जरी त्या व्यक्तीत असली तरीही यू आर स्ट्रेंथनिंग इट अँड फीडिंग इट. म्हणजे आता ती जी व्यक्ती अजून वाईट वागेल, त्याला कारणीभूत आपण आहोत. का? कारण आपण जेव्हा विचार करत आहोत त्याच्या वाईटपणाचा, जो कदाचित काल्पनिकच असेल, पण तेव्हा आपण ते स्ट्रेंथन करत आहोत. आणि आपण त्याला भर घालत आहोत अजून वाईट करायला. अँड सो यू आर मेकिंग दॅट पर्सन वर्स इन्स्टेड ऑफ बेटर. आणि म्हणून अजून फक्त विचारांबद्दल चालू आहे. गॉसिप या रिलेटेड आपण बोलत आहोत, पण अजून आपण फक्त विचारा रिलेटेड बोलतोय. अजून शब्दांची गोष्ट वेगळीच आहे. त्याचा मल्टिप्लायर इफेक्ट वेगळा आहे. पण आत्ता सध्या नुसतं विचार करून आपण त्यांना चांगलं बनायला मदत करण्याच्या ऐवजी वाईट बनवत आहोत. बट जनरली द इव्हिल इज नॉट देअर अँड यू हॅव ओनली फॅन्सीड इट. आणि इथं शब्द आहे जनरली. पण जनरली ती व्यक्ती मुळात दुष्ट नसेलच आणि आपलीच अशी धारणा झाली असेल की ती दुष्ट आहे. Then your wicked thoughts tempt those around you to do wrong. आणि मग आपण त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीच्या कृतीला वाईट, वाईट, वाईट म्हणत आहोत आणि आपल्या आजूबाजूला सुद्धा हे वातावरण तयार करत आहोत, एनर्जेटिक वातावरण, की वाईट व्हावं. आणि मग आपल्याला प्रश्न पडत असेल, की आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती वाईट का वागत आहेत? For if they are not yet perfect, you may make them that which you have thought them. कारण ते परफेक्ट नाही, तर आपण जेव्हा विचार करत आहोत, की ते वाईट आहेत, तेव्हा आपण त्यांना वाईट बनवत आहोत. आता इथं एक शब्द महत्वाचा आहे किंवा वाक्य, बट जनरली द इव्हिल इज नॉट देअर अँड यू हॅव ओनली फॅन्सीड इट. मागच्या वेळी आपण एक क्वालिफिकेशन बघताना डिस्कस करत होतो, याच पुस्तकातली वाक्य, की एखादा व्यक्ती काहीतरी रागवून आपल्याशी बोलला. इथं बऱ्याचदा आपण म्हणतो, की ती व्यक्ती रागीट आहे, ती व्यक्ती वाईट आहे. पण कदाचित त्या व्यक्तीमध्ये बरेच आता काय वेगवेगळ्या गोष्टी चालू असतील आणि त्याच्यामुळं ती व्यक्ती रागावून बोलली असेल आणि तो राग आपल्यावर नसेलच. हे सगळं आपण डिस्कस केलं होतं, की कधी-कधी ती व्यक्ती आपल्याशी बोलतच नाही, तर स्वतःचंच फ्रस्ट्रेशन काढत असते. पण आपल्याला वाटतं, की ती व्यक्ती आपल्याशी बोलत आहे आणि त्याच्यातून दुसरं कन्क्लुजन आपण काढतो, की ती व्यक्ती वाईट आहे. त्याच्यामुळं जर आपण या पद्धतीनं त्या व्यक्तीला वाईट ठरवत असू, तर ते एक फक्त इमॅजिनेशन आहे. आणि मग असं आपण परत-परत करत असू, तर नंतर प्रश्न पडतो किंवा आपण म्हणतच राहतो, की ही व्यक्ती वाईटच आहे आणि ही व्यक्ती इतरांशी चांगलं वागती, माझ्याशीच का असं वागते? कारण ती व्यक्ती आपल्याशी पण चांगलंच वागत आहे. पण आपलाच विचार इतका स्ट्राँग आहे, की ती व्यक्ती वाईट आहे, की त्या व्यक्तीनं काहीही केलं आणि कितीही चांगलं केलं, तरी त्यातल्या बऱ्याच वेळेला आपल्याला ते वाईटच दिसेल. किंवा जसं मगाशी बघितलं, की काहीच पूर्ण चांगलं नसतं, काहीच पूर्ण वाईट नसतं. ती व्यक्ती जे वागतीये, त्यातला जो चांगला पार्ट आहे, तो आपणच बघणं बंद केलेलं आहे आणि आपण वाईट पार्टकडे खूप
झूम इन करून बघत आहोत. आणि म्हणून आपल्याला वाटत आहे, की ती व्यक्ती आपल्याशी खूपच वाईट वागत आहे. वर्षानुवर्ष वाईटच वागत आहे. आणि बऱ्याचदा असं आपल्या जवळच्या व्यक्तींबद्दलच वाटत राहतं आणि आपण सतत त्याच्यावर मेडिटेट करत राहतो. एकदा विचार करण्याबद्दल इथे लिहिलेलं आहे, तर वर्षानुवर्ष ज्या व्यक्तीला आपण वाईट समजतो, त्या व्यक्तीबद्दल हा वाईट आहे, ही वाईट आहे, हे सारखं वाईटच वागतात. माझ्याशी ही व्यक्ती वाईटच वागते. असा सतत 10-10 वर्ष, 20-20 वर्ष विचार करून आपण किती हिंड्रन्स आणलेला असेल आणि आपण स्वतःचं किती नुकसान केलेलं असेल. खरंच हे आपण कॅल्क्युलेट करायची गरज आहे. जेणेकरून भविष्यात जे आपण या पद्धतीचे वाईट विचार करणार आहोत, ते विचार आल्यावर वाटेल, की नाही बाबा आपण हे करायला नको होतं. परत आपण ती चूक करूच. आपण ते शब्दातून पण बोलूच. पण आपल्याला टोचायला चालू होईल, की नाही हे करायला नको होतं. तिसरं, यू फिल युअर ओन माइंड विथ इव्हिल थॉट्स इन्स्टेड ऑफ गुड. आपण आपली चक्र, आपण आपला इनर ऑरा, आउटर ऑरा, आपलं इमोशनल बॉडी, आपली मेंटल बॉडी, सगळ्या काही आपल्या वेगवेगळ्या व्हेइकल्समध्ये, आपल्या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये हे असलं भडक गोष्टी टाकून ठेवत आहोत. एक गोष्ट आहे, समजा आपल्या घरातल्या व्यक्तीनं किंवा जवळच्या व्यक्तीनं किंवा ऑफिसमधल्या व्यक्तीनं एक काहीतरी चुकीची सवय आहे. एक एक्झाम्पल पकडू, की त्या व्यक्तीला अल्कोहोलिझमची सवय आहे. आता आपण जर विचार करत असू परत-परत, की ही व्यक्ती दारू पिते म्हणजे किती वाईट आहे. तर यानं काही बदलणार आहे का? काहीच नाही. या वाक्यानं त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही फरक पडणार नाही. आपल्या आयुष्यात काही फरक पडणार नाही. त्या व्यक्तीच्या फॅमिलीमध्ये फरक पडणार नाही. त्या व्यक्तीच्या ऑफिसमध्ये फरक पडणार नाही. सोसायटीमध्ये काही फरक पडणार नाही. पण तरी आपण परत-परत विचार करत राहू. ही एक गोष्ट झाली, अशा कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत. जर एखादी अशी गोष्ट आहे, की ती आपण एकदा विचार करत आहोत आणि मग त्यावर विचार करत आहोत, जसं आधी आपण डिस्कस केलं होतं, की कशा पद्धतीनं त्या व्यक्तीतल्या दैवत्वाला ॲड्रेस करून त्याची ती वाईट सवय कमी होण्यासाठी आपण काही करू शकतो का? तर एक वेगळा पार्ट आहे. पण आपण सतत म्हणतच आहोत, ही व्यक्ती अशीच आहे, ही व्यक्ती अशीच आहे, ही व्यक्ती अशीच आहे, ही व्यक्ती अशीच आहे. त्यानं काय होणार आहे? त्यानं चांगलं तर काही होणारच नाही. त्यानं ती व्यक्ती बदलणार तर नाहीच आहे. पण आपण नुकसान मात्र करत आहोत. भलेही वरच्या 2 गोष्टी सोडून देऊ, भलेही लॉ ऑफ कर्म आपण सोडून देऊ. तरीसुद्धा सतत आपण तो विचार करत आहोत, तर आपण आपल्या मनामध्ये कचरा तरी वाढवत आहोतच. And so you hinder your own growth and make yourself, for those who can see, an ugly and painful object instead of a beautiful and lovable one. असा विचार करून आपण स्वतःचा विकास, स्वतःची प्रगती, स्वतःची ग्रोथ त्याच्यात अडथळा आणतच आहोत आणि आपण स्वतःला सुंदर आणि प्रेमळ बनवण्यात लव्हेबल म्हणलं, म्हणजे इतरांना हवा-हवासा वाटणारा बनवण्यापेक्षा आपण स्वतःला कुरूप आणि पेनफुल बनवत आहोत. आणि इथे एक शब्द वापरलाय, फॉर दोज हू कॅन सी, फॉर क्लेअरवॉयंट्स. कारण क्लेअरवॉयंट्स जेव्हा बघतील, तेव्हा त्यांना दिसेल, की या व्यक्तीचा ऑरा किती विचित्र आहे. किती घाण भरलेली आहे. लिटरली. ही व्यक्ती किती क्रिटिसाइज करत बसते दिवसभर. या व्यक्तीचं तोंड उघडलं जातं, तेव्हा कसं सतत नावच ठेवली जातात. सगळीकडे कशा कंप्लेंट्सच येतात. सगळीकडे कसे ब्लेम्सच येतात. आणि त्याच्यामुळं आता जरी आपल्याकडं ही क्लिअरव्हॉयंट व्हिजन नसली, तरीसुद्धा हे आपल्याला इतरांच्या बाबतीत अजिबात करायचं नाहीये. आपल्याला स्वतःच्या बाबतीत करायचंय. आपल्याला काय करायचंय? आपल्याला स्वतःची चक्र स्कॅन करून बघायची. आणि जर आपण प्राणिक सायकोथेरपिस्ट असू, तर ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, की स्पेसिफिक एनर्जीज कशा स्कॅन करायच्या. आपण स्कॅन करून बघू शकतो आपल्या वेगवेगळ्या चक्रातल्या वेगवेगळ्या एनर्जीज. इरिटेशन, अँगर, क्रिटिसिझम, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, इतरांना अ, काय म्हणू आपण,
पुटिंग डाऊन अदर्स, इतरांना कमी लेखायची सवय, या सगळ्या एनर्जी स्कॅन करून बघू शकतो. किंवा ॲटलीस्ट आपण आपल्या चक्रांची एनर्जी फील करून बघू शकतो. आपल्या ऑराची एनर्जी फील करून बघू शकतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट, आपण हा खरंच एक्सपेरिमेंट, प्रयोग अगदी मन लावून करायला हवा. हं? की आपण आपल्या वेगवेगळ्या चक्रांची एनर्जी फील करून बघायची. वेगवेगळ्या अप्पर पार्टची एनर्जी, अप्पर चक्रांची एनर्जी, मिडल पार्टची एनर्जी, लोअर अगदी पायाच्या जवळची एनर्जी, मधल्या पार्टची एनर्जी, वेगवेगळ्या चक्रांची एनर्जी आणि ते कंपेअर करायचं. पहिली गोष्ट आपल्या चप्पलशी. ठीक आहे. दुसरी गोष्ट, का चप्पल? कारण आपण चप्पल घराच्या बाहेर काढतो. त्याची एनर्जी कशी आहे आणि आपल्या लोअर पार्टची एनर्जी कशी आहे. दुसरं, ज्या कपड्यांना आपण घाण समजतो त्याच्याशी. तिसरं, आपल्या घरातले असे 2 कुठलेही एरिया ज्याला आपण सगळ्यात खराब समजतो त्याच्याशी. चौथं, जे खाद्यपदार्थ वाईट आहेत असे आपण समजतो त्यांच्याशी. पाचवं, जे खाद्य आपण उपवासाच्या दिवशी पूजा करताना खात नाही त्यांच्याशी. विशेषतः आपल्या बॅक सोलर प्लेक्सस चक्राची एनर्जी आपण कंपेअर करायची. बऱ्याचदा आपल्याला हे जाणवेल, की आपल्या घरात जे काही खराब, घाण जागा म्हणून आपण ठेवतो, त्याच्यापेक्षा सुद्धा आपल्या बॅक सोलर प्लेक्सस चक्राची एनर्जी ही जास्त खराब असेल, जास्त चिकट असेल, जास्त भयानक एनर्जी असेल. आणि आपण आपलं घर साफ करायला आठवड्यातले अनेक तास मेहनत करतो. पण स्वतःचंच इतक्या जवळ असणारं एनर्जी क्लीन करायला त्याच्या मानानं बरीच कमी मेहनत घेतो. भलेही ते क्लीन करणं जास्त सोपं आहे आणि कमी वेळेत होतं तरीसुद्धा. पण हे आपण स्कॅन करणं, भलेही याच्यात तासभर जाईल, भलेही अर्धा तास जाईल, भलेही 15 मिनिट जाईल. आपण किती फास्ट स्कॅन करू शकतो त्याच्यानुसार. स्कॅन म्हणजे नुसते एनर्जी लेव्हल नाही, तर ते फील करणं. आणि मग कदाचित आपल्याला रिअलाईज होऊ शकेल, की दिवसात आपण सगळ्यात जास्त प्रिफरन्स कशाला द्यायला हवा. मग आपल्याला कदाचित रिअलाईज होऊ शकेल, की स्वच्छ अंघोळ करून, अत्यंत व्यवस्थित शुद्ध कपडे घेऊन, आपलं एकदम व्यवस्थित धुतलेलं शरीर घेऊन, ज्या पूजेसाठी, ज्या देवघरात आपण बसत आहोत, पण तिथल्या चक्रांची एनर्जी कशी आहे? आपल्या थ्रोट चक्राची एनर्जी कशी आहे, ज्यानं आपण क्रिटिसाइज करतो. मग खरंच आपण पवित्र बनून किंवा काय म्हणतात त्याला, शुद्ध बनून जात आहोत का? ज्या गोष्टींना आपण आपल्या घरात सुद्धा आणायला नाही म्हणतो, त्याच्यापेक्षा आपली एनर्जी कशी आहे? हे खरंच आपण स्कॅन करायला हवं. व्हॉट शुड वी डू व्हेन अदर पीपल अराउंड अस गॉसिपिंग? पुढं वाक्य आहे, अँड वी डोंट वॉन्ट टू पार्टिसिपेट. पहिली गोष्ट, जर आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती गॉसिप करत असतील, तर आपण इनर रिफ्लेक्ट करायची गरज आहे. नॉट कंटेंट with having done all this harm to themselves and their victims, gossips try with all their might to make other people partners in crime. हे एवढं सगळं जे भयानक चित्र रंगवलं, ते फक्त मनात विचार करण्याबद्दल होतं, ते पण स्वतःच्या स्वतः. बऱ्याचदा आपल्याला ही सवय असते, की नुसतं विचार करून आपण थांबत नाही, आपण पुटपुटत असतो. काय याला एवढं पण कळत नाही का? काय हे पण नाही का? हे सारखं आपण पुटपुटत असतो. वर्ड्स हॅव पॉवर. ऑलरेडी आपण क्रियाशक्ती शिकलेले आहोत. तर सतत आपण हे बडबडत असू एखाद्या व्यक्तीबद्दल. स्वतःबद्दल वाईट बोलतोय ती एक वेगळी गोष्ट आहे. मला जमत नाही म्हणतोय ती एक वेगळी गोष्ट आहे. पण सतत दुसऱ्या व्यक्तीला आपण म्हणत असू, सकाळी उठलं की संध्याकाळी, दुपारी, की हे वाईटच आहे, हे वाईटच आहे, हे वाईटच आहे, याला हे समजतच नाही वगैरे. तर आपण अजून हे स्ट्राँग करत आहोत. जे मगाशी आपण 3 वाईट गोष्टी वाचल्यात ते.
पण आता त्याच्यात नवा पार्ट येतो, की पहिली गोष्ट आपण हे कुणाबरोबर तरी बोलत आहोत. जसं आपण हे वाक्य दुसऱ्या कोणाबद्दल तरी कुणासोबत तरी बोलू, त्या क्षणी फारच जास्त चान्सेस आहेत, की ती व्यक्ती त्या तिसऱ्या बद्दल वाईट विचार करायला चालू करेलच. फारच कमी केसमध्ये असं होईल, की एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी कुणाबद्दल तरी वाईट सांगत आहे आणि आपण न्यूट्रल आहोत किंवा आपण त्यातली फॅक्ट आणि रिॲलिटी शोधायचा प्रयत्न करत आहोत. ॲट पहिल्यांदा तरी आपला विचार असेल, की हां, ही वाईटच आहे. लक्षात आहे? याच्या रिलेटेड आपण व्हिडिओ रिट्रीटमध्ये बघितला होता आणि मोठं एक्सप्लेनेशन होतं. अ, पुढे काही इन्स्ट्रक्शन्स पण होत्या, एक स्टोरी पण होती. त्याच्यामुळं ही पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट, ती व्यक्ती हा विचार एकदाच करून थांबली तर एक गोष्ट होती. पण परत, परत, परत करत राहील. आता ती व्यक्ती तीच वाईट गोष्ट करत आहे. त्याच 3 गोष्टी वाईट करत आहे, ज्या आपण स्वतः करत आहोत. पण त्या व्यक्तीला त्या वाईट गोष्टी करायला कोणी भाग पाडलं? आपण. म्हणजे त्या व्यक्तीचा रोल कमी, आपला जास्त. म्हणजे आपण स्वतःच्या वाईट विचारातून आणि शब्दातून अ, सगळ्या या अगली आणि पेनफुल गोष्टी आणत आहोतच. शिवाय त्या व्यक्तीच्या ज्या काही गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये आपण सहभाग आणला. हे जेव्हा आपण एका व्यक्तीला सांगितलं. आता हे 4 जणांना सांगितलं असेल, तर अजून मोठा घोळ आणि त्या 4 व्यक्ती अजून ज्या लोकांना सांगतील, त्याच्यातून अजून मोठा घोळ आणि हे सगळं सुरू केलं आपण आणि त्याच्यामुळे रिटर्न्स आहेत आपले. आता खरंच ही एक हॉरर गोष्ट आहे. हॉरिफाइंग गोष्ट आहे, की जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी करत आहोत, तेव्हा त्याचे हे भयानक परिणाम आहेत. खरं तर या गोष्टींचा विचार केल्यावर आपण एखादा भुताचा पिक्चर बघत असू, तर आपल्याला काहीच भीती वाटणार नाही. कारण यानंच आपण इतके आपला थरकाप झालेला असेल, की अजून काय घाबरवणार? आणि हे फक्त 3 दुष्ट गोष्टींपैकी पहिली गोष्ट चालू आहे गॉसिप. अजून क्रुएल्टी वेगळी आहे, सुपरस्टिशन वेगळं आहे. इथं शब्द वापरलाय "अँड देअर व्हिक्टिम्स गॉसिप्स ट्राय विथ ऑल देअर माइट." जणू या गॉसिपला एक खूप शक्ती आहे आणि त्या पूर्ण शक्तीनिशी हे सगळं या सगळ्या वाईट गोष्टी भरपूर वाढवणं चालू आहे. Eagerly the gossiper tells a wicked tale to others. Eagerly हा शब्द खूप महत्वाचा आहे. Eagerly आपल्याला खूप उत्साह वाटतो, जेव्हा काहीतरी वाईट सांगायचं असतं. कधी एकदा मी कोणाला तर सांगेन असं होतं आणि ऐकायच्या बाबतीत सुद्धा. समजा कोणतं काय ते सांगत असेल आणि थोडेसे शब्द ऐकू आले, तर लगेच आपण कान टवकारून तिथे जातो. "काय, काय, काय चालू होतं? मला पण ऐकायचंय." आणि मग त्याच्यावर आपण जास्त अजून मसाला विचार करू. मग आपण आपली एखादी स्टोरी सांगू. मग अजून त्याला दुसरी एखादी स्टोरी सांगू. शेवटी कन्क्लुजन काढायचं असतं ना, की ही व्यक्ती किती वाईट आहे. ही व्यक्ती असलीच आहे. होपिंग दॅट दे विल बिलीव्ह देम. आपण समजा एखाद्याला सांगितलं आणि आपली आशा काय आहे, तर त्यांना त्याच्यावर विश्वास बसेल and then they join with the gossiper in pouring evil thoughts upon the poor sufferer. पहिली आपली गोष्ट आहे, की त्यांनी आपलं ऐकावं. दुसरं, त्यांनी इंटरेस्ट घेऊन ऐकावं. तिसरं, आपल्याला त्यांचा त्याच्यावर विश्वास बसावा. चौथं, ते त्यांना पटावं आणि त्यांनी ते अजून जास्त मसालेदार बनवून ते अजून छान डिस्कस करावं. या सगळ्या आपल्या इच्छा असतात. And this goes on day after day and is done not by one person but by thousands. हे लिहिलं तेव्हा किती असेल लोकसंख्या? हे काहीतरी 1900च्या पहिल्या काही वर्षात लिहिलेलं आहे ना, 19th सेंचुरीच्या पहिल्या काही वर्षात. काहीतरी 40 किती कोटी होती? कमी होती. पण तेव्हा thousands असं म्हणलेलं आहे. आता कदाचित माहीत नाही लॅक्स येईल का क्रोर्स येईल.
डू यू बिगिन टू सी हाऊ बेस, हाऊ टेरिबल अ सीन दिस इज? हे सगळं वाचून आपल्याला ॲटलीस्ट जाणवायला चालू झालं आहे का, की हे किती भयानक आहे? यू मस्ट अव्हॉइड इट ऑल टुगेदर. आपल्याला हे पूर्णतः टाळायचं आहे. नेव्हर स्पीक इल ऑफ एनीवन. Refuse to listen when anyone else speaks ill of another, but gently say. पहिली गोष्ट, आपण इतरांच्या बाबतीत वाईट बोलायचं नाही. दुसरी, इतर कोण बोलत असेल तर आपण ऐकायचं नाही आणि आपल्याला जेंटली सांगायचं. आणि किती म्हणजे परत-परत आपल्याला हे लक्षात येईल, की अशा पुस्तकात हे असे शब्द किती वेळेला येतात. बट जेंटली से. आधी सुद्धा एखाद्याला चूक सांगायची असेल तर कशा पद्धतीने सांगायची त्याचं एक्सप्लेनेशन होतं. त्याच्यात सुद्धा किती मऊ बनवून ते सांगायला सांगितलं होतं. इथं परत एकदा आहे, बट जेंटली से. म्हणजे हे सगळं ऐकून आता आपल्याला कळलं की हे वाईट आहे आणि दुसरी व्यक्ती आता हे वाईट बोलत आहे, तर आपल्याला ओरडायचं नाहीये, किती वाईट बोलतोयस माहितीये का? नाही. आपल्याला जेंटली सांगायचं. आणि काय सांगायचंय? Perhaps this is not true, and even if it is kinder not to speak of it. आपण कुठेही सांगत नाहीये की तुम्ही हे बोलू नका. आपण काय करत आहोत? आपण म्हणत आहोत की कदाचित हे खरंच नसेल आणि जरी खरं असलं तरी हे न बोललेलं बरं. इथं हा गॉसिपचा पार्ट संपतो. आता पुढचं आहे, इट इज गुड रिमाइंडर दॅट इफ यू कॅन नॉट हेल्प अदर्स इम्प्रूव्ह, देन ॲट लीस्ट वी डू नॉट मेक देम वर्स बाय गॉसिप क्रिटिसिझम. ॲज पर दिस वी डू नॉट हॅव अ सिंगल डे वेन वी आर नॉट परफॉर्मिंग दिस. सिंगल डे कशाला? सिंगल आवर. एक तास आपला जात नाही ज्याच्यामध्ये आपण हे पाप करत नाहीये. आणि हे समजल्यावर सुद्धा आपण हे थांबवणार आहोत का? आज रात्री तरी हे आपण थांबवणार आहोत. उद्याची गोष्ट लांबची आहे. पण नाही. कारण का, वर्षानुवर्षाची आपली ही सवय झालेली आहे. त्याच्यामुळं ज्या स्पीडनं गाडी चालू आहे, हळू ती थांबेल. आणि म्हणूनच आता या सगळ्याचा विचार केल्यावर आपण हे डायरेक्ट जोडून बघू आध्यात्मिक योगाच्या प्युरिफिकेशनशी, विशेषतः बीटीशी. आपण त्या ज्या सगळ्या एनर्जीज काढतो आणि मोजतो आणि ज्या तेव्हा डिसइंटिग्रेट करतो, तेव्हा आपण किती वर्षाचं पाप घालवत आहोत. एक बीटी चुकवणं म्हणजे किती मोठा घोळ असेल. एक बीटी. म्हणजे जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी काढतो आणि लिटरली आपण वर्षानुवर्ष त्या जरी काढत असलो तरी परत येतच असतात. जरी त्या डायल्यूट झाल्या, आपल्या वागण्यातून कमी झाल्या तरी ते असतात. म्हणजे आपण जर या गोष्टी करत नसू, जर आपण इनर प्युरिफिकेशन करत नसू, जर आपण व्हाईट बोर्ड टेक्निक वापरत नसू, जर आपण इनर रिफ्लेक्शन अँड फर्म रिझोल्यूशन करत नसू, जर आपण बेटी अव्हॉइड करत असू, तर आपण आपलीच पुढची किती वर्ष याच्यामध्ये अडकू. त्याच्यामुळं त्या प्रॅक्टिसेस, त्याचं महत्त्व खूपच जास्त आहे. आपण हे इंटेन्सिव्हमध्ये बऱ्याचदा डिस्कस केलं ना, की जेव्हा आपण बीटी करतो तेव्हा आपण भविष्यातल्या बऱ्याच चुका आधीच थांबवत आहोत. घडायच्या आधी त्यांची फळं लागणं तर लांबची गोष्ट आहे, पण आपण त्यातली सीड्स काढत आहोत. सेम इफेक्ट काही प्रमाणात आहे टर्टल ब्रीथिंगला सुद्धा, काही प्रमाणात आहे कुंडलिनीच्या मेडिटेशनला सुद्धा आणि बऱ्याच प्रमाणात आहे मेडिटेशन ट्यून हार्ट्समध्ये सुद्धा. विशेषतः सायकोथेरपीला आपल्याला जे व्हर्जन मिळतं त्याच्यामध्ये सुद्धा. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी फारच महत्त्वाच्या आहेत. आता दुसरं पाप. देन ॲज टू क्रुएल्टी. आता आपण क्रूरतेबद्दल बोलू. दिस इज ऑफ टू काइंड्स, इंटेन्शनल अँड अनइंटेन्शनल. ठरवून केलेली क्रूरता आणि न ठरवता जी आपल्याकडून होती ती क्रूरता. इंटेन्शनल क्रुएल्टी इज पर्पजली टू गिव्ह पेन टू अनदर लिव्हिंग बीइंग. आपण विचार करत आहोत की मला याला दुखवायचंय आणि म्हणून आपण विचार करत आहोत, बोलत आहोत किंवा कृती करत आहोत. जनरली आपण हे करणारच नाही किंवा कमी करत असू क्वचित. अँड दॅट इज द ग्रेटेस्ट ऑफ ऑल सीन्स.
पर्पजफुली पर्पजली कुणाला तरी दुखवणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. जर आपल्याला बेसिक प्राणिक हिलिंग लक्षात असेल, त्यातले व्हर्च्यूची स्लाइड, तर सिक्वेन्स होतं. सगळ्यात खाली आहे सायकिक एबिलिटीजचा गैरवापर आणि त्याचे रिटर्न्स खूप भयानक असतात, असं आपण डिस्कस करतो. का? कारण ते नुसतं इंटेन्शनल नाहीये, तर ट्रेनिंग घेऊन इंटेन्शनल आहे. असाच एखादा व्यक्ती आहे, आपण त्याचं वाईट व्हावं म्हणून नुसतंच ढकलत आहोत. ही एक गोष्ट. पण मुद्दामून आपण वर्षभर व्यायाम करून, जास्त शक्ती कमवून त्याला जर ढकलत असू, तर ते इंटेन्शनल नाहीये फक्त, तर अजून स्ट्रॉंग आहे. तसं जर आपण सायकिक ॲबिलिटीज शिकत शिकत आहोत आणि इंटेन्शनली कुणाला तरी त्रास देत आहोत, तर त्याचे रिटर्न्स भयानक आहेत. याचा अपोझिट पार्ट पण तितकाच खरा आहे, की जर आपण काहीतरी शिकत आहोत, पर्पजफुली शिकत आहोत आणि मग पर्पजफुली आपण कोणाला मदत करत आहोत, तर त्याचे रिटर्न्स पण चांगले आहेत आणि हाय आहेत. आणि म्हणून आपण त्या स्लाइडमध्ये हेही डिस्कस करतो, की ऑलरेडी आपण एक गोष्ट शिकलेले आहोत. त्यानं भरपूर चांगली फळं लागू शकतात, पण तो आपला चॉईस आहे, फ्री विल. आपण त्याच्यातून काय-काय करायचं. द वर्क ऑफ अ डेव्हिल रादर दॅन अ ह्युमन बीइंग. जर आपण असं करत असू आणि हे आपण कधी-कधी करतो, विशेषतः एखाद्या व्यक्तीने आपल्याला दुखावलं, तर कधी-कधी आपल्या मनातून हे विचार जातात, की या व्यक्तीचं वाईट व्हावं. आता हे विचार आहेत. विचारांबद्दल आपण इतका वेळ डिस्कस करत आहोत. त्याच्यामुळे आपण ठराविक प्रमाणात वाईट तर केलेलंच आहे. आपण फिजिकल ॲक्शन्स तरी घेतल्या नाहीत. आपण प्लॅन तर केलेलं नाही. पण विचारा थ्रू आपण इंजुरी केली. पण याला काय कशासारखं वागणं म्हणलेलं आहे? तर हे माणसाचं वागणं नाही, तर राक्षसाचं. द वर्क ऑफ अ डेव्हिल रादर दॅन अ ह्युमन बीइंग. यू माइट थिंक दॅट नो पर्सन कुड डू सच अ थिंग. आपल्याला असं वाटेल, की असं कोण करेल का? असं कोण करणारच नाही. बट पीपल हॅव डन इट ऑफन. पण वरचेवर लोकांनी असं केलेलं आहे अँड आर डेली डुईंग इट नाव. आणि आत्ता सुद्धा दररोज घडत आहे. द इन्क्विजिटर्स डिड इट. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राज्य काबीज करणारे लोक, फक्त राज्यच नाही, बऱ्याच गोष्टी ते हे करत आहेत. Many religious people did it in the name of their religion. आणि हे तर म्हणजे भयानक प्रमाणात घडलेली गोष्ट आहे, अजून पण घडते. आणि इथं आपल्याला विचार करायची गरज नाही, की फक्त सो कॉल्ड कन्व्हर्जन हा जो काही प्रकार आहे, त्याच वेळेला असं होतं का? नाही. अगदी सिंपल गोष्टीत पण हे घडतं. मेनी रिलिजियस पीपल डिड इट इन द नेम ऑफ देअर रिलिजन. विविसेक्शनिस्ट डू इट. आता याचा अर्थ काय? इथं पण 2 पार्ट्स आहेत. पण गंमत म्हणून याचा लिटरल अर्थ आहे, कदाचित आपण शाळेत वगैरे या गोष्टी केलेल्या असतील, की एखादा स्टार फिश घ्यायचा किंवा बेडूक. कदाचित आपण जेव्हा माहीत नाही, आपण वेगवेगळ्या वयाचे आहोत. अ, पण नंतर हे शाळेतून आणि कॉलेजमधून पण बंद केलं गेलं, की बेडकाचं डिसेक्शन करायचं आणि बघणं. पण एकेकाळी हे सतत करणं चालू होतं, की एखादा प्राणी घ्यायचा, त्याला मारायचं, त्याची चिरफाड करायची, त्याचं डिसेक्शन करायचं आणि आत काय-काय आहे ते बघायचं. हे गंमत म्हणून जर केलं जात असेल, तर ते इंजुरियस आहे. हे अभ्यास म्हणून आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं घडावं म्हणून केलं जात असेल, तर एक वेगळा पार्ट आहे. परत इंटेन्शन त्याच्या पाठीमागं काय आहे? त्याच्यामध्ये आपल्याला किती वाईट वाटत आहे? त्याच्यामध्ये आपला किती नाईलाज आहे? आणि ते काही प्रमाणात न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण काही करत आहोत का? फॉर एक्झाम्पल, काही वर्षांपूर्वी काही वर्षांपूर्वीच्या एका ॲक्टनुसार एखाद्या इंडस्ट्री बांधताना किंवा एखाद्या इंडस्ट्रीच्या वर्किंगमध्ये ती प्रोसेसिंग त्याचं चालू असताना जेवढी झाडं कापली जातात, तेवढीच त्या इंडस्ट्रीनं लावणं हे कंपल्सरी आहे. म्हणजे आपण काय करत म्हणजे या ॲक्टनुसार काय घडत आहे, की एवढं पाप घडलं, पण ते ठीक आहे. तेवढंच आपण परत देत आहोत, जेणेकरून ते न्यूट्रल व्हावं.
तसं जर काही घडत असेल किंवा ॲटलीस्ट आपल्याला वाईट वाटत असेल, की नाही फॉर एक्झाम्पल उंदरांवर बरेच प्रयोग केले जातात आणि मग आपण म्हणू का, की हे सगळं वाईट आहे. पण समजा ते केले गेले नाही, तर कदाचित जास्त लोक सफर होतील, जास्त प्राणीसुद्धा सफर होतील. त्याच्यामुळं कुठं ना कुठेतरी त्याच्या पाठीमागं लव्हिंग काइंडनेसच आहे. पण काही ॲक्ट्स इंजुरियसली करावेच लागतात. नाईलाज आहे. कदाचित भविष्यात जेव्हा जास्तीत जास्त व्यक्ती एनर्जी कॉन्शियस बनतील, तेव्हा अशा एक्सपेरिमेंट्ससाठी लिव्हिंग क्रिएचर वापरणं बंद होईल. आणि हे आपल्या हातात जास्त आहे, की आपण एनर्जी कॉन्शियसनेस किती स्प्रेड करत आहोत. त्याच्यातून सोल कॉन्शियसनेस किती वाढत आहे. पण ॲटलीस्ट एनर्जी कॉन्शियसनेस वाढला आणि जास्तीत जास्त लोक जर एनर्जी रिलेटेड गोष्टी करायला लागल्या, तर यातल्या काही गोष्टी करायची गरजच लागणार नाही. लक्षात आहे बेसिक प्राणिक हिलिंगमध्ये बहुतेक बेसिक प्राणिक हिलिंगच्या पुस्तकात आर्ट अँड सायन्स ऑफ प्राणिक हिलिंग या पुस्तकात एक वाक्य आहे. ते पण परत एका कुठल्यातरी सायंटिस्टना कोट केलेलं आहे, की भविष्यात लोक भरपूर प्रगती करतील. यासाठी नाही, की त्यांच्याकडे चांगले इन्स्ट्रुमेंट्स असतील, पण यासाठी, की ते एनर्जी बीइंग्सच्या बरोबर काम करत असतील वगैरे, वगैरे. बहुतेक मला आता एक्झॅक्ट लक्षात नाही हे कुणाचं इतरांचं कोट आहे, की मास्टर चॉक ऑक्सफेनचं कोट आहे. पण हे असं एक वाक्य पुस्तकात आहे. याचा अर्थ काय? याचा एक अर्थ असा, की जितकं आपण एनर्जी कॉन्शियस होऊ, तसं आपली प्रगती एका वेगळ्या लेव्हलनं आणि वेगळ्या स्पीडनं चाललेली असेल. पण त्यासाठी आपल्याला गरज आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवायला, की एनर्जी नावाची गोष्ट आहे. आणि त्यांना एनर्जीबद्दल माहिती घ्यायला आणि एनर्जी वापरायला मोटिव्हेट करायची सुद्धा गरज आहे. मेनी टीचर्स डू इट हॅबिच्युअली. परत एकदा आपण विचार करू. 100 वर्षापूर्वीची साधारण ही गोष्ट असेल, 100 पेक्षा जुनी. पण विचार करण्यासाठी आपल्याला 100 वर्षा पाठीमागे जायची पण गरज नाही. एकेकाळी काहीच वर्षांपूर्वी शाळांमध्ये टीचर्स खूप मारायचे, बदडून काढायचे. तेच इथे लिहिलेलं आहे. क्रुएल्टी. परत कदाचित पुढं येईल किंवा दुसऱ्या कुठल्यातरी पुस्तकात लिहिलेलं आहे, की बऱ्याचदा टीचर्स जे मारतात, त्याच्या पाठीमागं हे प्रेम नसतं किंवा प्रेम कमी असतं, की समोरची व्यक्ती सुधारावी. पण याचा राग जास्त असतो, की माझं का ऐकलं जात नाही किंवा याची एक काय म्हणू, गोडी जास्त असते, की मी कोणाला तरी बदडून काढलं. माझ्यामध्ये पॉवर आहे. आणि असंच आपल्या वर्ड्स थ्रू पण. आपण जे वर्ड्स अनेकांना बोलतो आणि टोचतो, त्याच्यामध्ये आपण या गोष्टीचा विचार करू शकतो, की खरंच किती वेळेला ते बोलून दुसऱ्यामध्ये फरक पडावा, ही इच्छा आपल्यामध्ये जास्त असते आणि फक्त चूक दाखवण्याची, ती त्या व्यक्तीला कमी लेखायची इच्छा किती वेळेला असते. भलेही 10 पैकी 1 वेळेला आपल्याला टोचायचं असेल, पण ते सुद्धा आपल्याला एलिमिनेट करायला हवं. बरं हे एक वाक्य बोलणं आवश्यक नाहीये, तरी पण आवश्यक आहे, की जरी मी माझं तोंड वापरून हे सगळं बोलत असलो, याचा अर्थ असा नाहीये, की मी या गोष्टी करत नाही. उलट हे माझ्याकडून फारच जास्त वेळेला घडतं. पण तरी आपण हे अभ्यास म्हणून करत आहोत आणि मी बोलत आहे. All these people try to excuse their brutality by saying that it is the custom. याच्याबद्दल आपण बोलू. But a crime does not cease to be a crime because many commit it. असंच वाक्य आपण आधी पण बघितलं होतं, की हजारो व्यक्तींनी एखादी चुकीची गोष्ट खरी आहे म्हणून मान्य केलं, तर त्यांना ती खरी होत नाही. किंवा हजारो व्यक्ती एखाद्या खरंच कमी महत्त्वाच्या गोष्टीला खूप महत्त्वाची समजत असतील, तर त्यांना ती जास्त महत्त्वाची बनत नाही. हे आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं. तसंच त्याच पद्धतीचं एक वाक्य इथं आलं, की अनेक लोक जरी एखादं गुन्हा करत असतील किंवा पाप करत असतील, तर त्यांना असं होणार नाही, की ते पाप म्हणून मोजलं जाणार नाही.
आणि इथं म्हणलं गेलेलं आहे, ऑल these people try to excuse their brutality by saying that it is the custom. चाली रीतीचं बहाणा समोर ठेवून ते असं करावंच लागतं, असं म्हणलं जाऊ शकतं. आता एक चालरीती का चालरीत ही पण होती, की शाळा आहे तर बेडूक कापून दाखवायला पाहिजे. तेवढं नॉलेज आवश्यक आहे. पण काही वर्षांपूर्वी ही गोष्ट बंद केली गेली. ही गोष्ट अशी करायची नाही, असं सांगितलं गेलं. एक काळ असा होता, की झाडं तोडणं हे सहज होतं. कालांतरानं त्याच्यावर ॲक्ट्स आले आणि सांगितलं गेलं, की नाही झाडं तोडणं असं सहज नाहीये ठेवायचं. आपल्याला झाडं तोडली तर दुसरी झाडं लावणं ही आवश्यक आहे. तसंच एकेकाळी नदीमध्ये खड्डे खणणं, नदीमधली वाळू काढणं हे नॅचरल गोष्ट होती. पण आता ती तेवढी नॅचरल नाही, ॲट लीस्ट लीगली तरी. तसंच बऱ्याच ज्याला आपण रिलिजन म्हणतो, त्यातल्या बऱ्याच किंवा काही गोष्टी अशा असतात, ज्याच्यामध्ये लिटरली आपण खूप नुकसान करतो. एक्झाम्पल, होळी. याच्यामध्ये आपण तुफान नुकसान करतो. मुळात होळीचा स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स पूर्ण वेगळा आहे. जरी आपण काही हजार वर्षांपूर्वीची गोष्ट बघितली, तरी त्याच्यामध्ये किती कचरा जाळला जात असेल. पण आता आपण लिटरली काय गोष्टी आणतो, त्याच्यामध्ये फ्युएल टाकतो आणि मग ते जाळतो आणि म्हणतो, की हा सण आहे. आणि त्याच्यामध्ये किती धूर होतो, त्याच्यामध्ये किती डिस्टर्बन्स येत असेल नेचरला, निसर्गाला. पण ते आपण करतो आणि त्याला आपण देवाचं काम समजतो. तसंच दिवाळी, ज्याच्यामध्ये आपण भरमसाठ फटाके उडवतो, प्रचंड धूर करतो, प्रचंड कुठलं ना कुठलंतरी केमिकल, आधी सल्फर असायचं, पण कुठलं ना कुठलं तरी भयानक वासाचं केमिकल आपण सगळीकडे पसरवतो. आणि मागच्या वेळी पण आपण हे कधीतरी डिस्कस केलं होतं, की हे सगळं करत असताना जे मांजरं असतात, कुत्रे असतात, गायी असतात, जे पक्षी असतात, त्यांची स्थिती आपण बघतो का? इव्हन मासे, त्यांची स्थिती आपण बघतो का? नाही. आपण एक सण आहे म्हणून साजरा करतो आणि प्रचंड प्रमाणात क्रुएल्टी दाखवू शकतो, जे एका माणसाचं कमी आणि राक्षसाचं काम जास्त असू शकतं. आणि असेच अनेक सण असतात, अशाच अनेक चालीरीती असतात, ज्याच्यामध्ये काहीतरी कापलं जातं, कुणाला तरी मारलं जातं. अशा काही गोष्टी केल्या जातात, ज्याच्यामुळं बरंच नुकसान होतं. पण आपण ते करतो. कर्मा टेक्स नो अकाउंट ऑफ कस्टम. ही चालरीत आहे म्हणून आपण करत आहे, म्हणून कर्म वेगळ्या पद्धतीने ते ठरवेल असं नाहीये. अँड द कर्मा ऑफ क्रुएल्टी इज द मोस्ट टेरिबल ऑफ ऑल. काही ठिकाणी कोंबड्यांची, कबुतरांची रेस लावली जाते. ही पण एक कस्टम आहे. बैलांची रेस लावली जाते. ही पण एक कस्टम आहे. परत कस्टमच्या नावाखाली माणसांवर पण बऱ्याच गोष्टी केल्या जातात. काही जणांना ठराविक ठीक आहे, आता आपण हे डिस्कस नको करायला, पण हे आपण रिफ्लेक्ट करू शकतो, की कस्टमच्या नावाखाली इतर माणसांवर सुद्धा किती क्रुएल्टी कधी-कधी केली जाते. कुठल्या प्रसंगात केली जाते, महिन्यातल्या कुठल्या दिवसात केली जाते, वगैरे, वगैरे. In India at least, there can be no excuse for such customs. At least भारतात तरी अशा चालीरीतींचं स्थान असताच कामा नये. For the duty of harmlessness is well known to all. कारण आपल्याला म्हणजे भारतीयांना अहिंसेची चांगलीच माहिती आहे. आणि हे वाक्य वाचताना मला बऱ्याचदा वाटतं, की हे अहिंसेची जी चळवळ झाली, त्याच्या रिलेटेड पण म्हणलं असेल का? पण खरं हे जरासं बघायला पाहिजे, की कधी हे पुस्तक लिहिलेलं होतं आणि त्यावेळेला काय-काय चालू होतं. The fate of the cruel must fall also upon all who go out intentionally to kill God's creature and call it sport. जे आता आपण बोलत होतो, की
वेगळ्या स्पर्धा घ्यायच्या आणि त्यांना मारायचं, त्याच्या रिलेटेड सुद्धा. कधी-कधी ठराविक पूजा करण्यासाठी मारलं जातं. कधी-कधी गरज नसताना, पण खायची इच्छा आहे म्हणून पण मारलं जातं. गरज असतानाची एक वेगळी गोष्ट आहे, पण गरज नसताना सुद्धा मारलं जाऊ शकतं. कधी-कधी तर लिटरली गंमत म्हणून पण मारलं जाऊ शकतं. मासेमारी ही एक अशी गोष्ट आहे, जी गंमत म्हणून पण केली जाते, की जायचं, ते जे काही जाळी किंवा गळ आहे तो टाकायचा, मग ते बाहेर काढायचं, तडफडतो आणि तो मरतो आणि मग परत एकदा तेच करायचं. पण ही क्रुएल्टी आहे. तर आपण हा विचार करू शकतो, की आपण अशा कुठल्या-कुठल्या गोष्टी करत आहोत, ज्या आपण टाळू शकतो. पहिली गोष्ट तर आपण करतोच गॉसिप. दुसऱ्या बाबतीत आपण जरा जास्त खोल विचार करू शकतो, की आपल्याकडून इंटेन्शनल क्रुएल्टी कधी होती, अनइंटेन्शनल कधी-कधी होती. पण त्यासाठी आपल्याला खरंच विचार करावा लागेल, की आपण जे करत आहोत, त्याचा परिणाम काय? एक्झाम्पल, अनेक वर्षांपूर्वी हे डिस्कशन झालं होतं, की जीन्स का वापरायची नाही? हां. हे परत सगळ्यांसाठीचं वाक्य नाहीये. मी आणि काही व्यक्तींच्यातलं डिस्कशन सांगत आहे. आणि तेव्हा डिस्कशनमध्ये एक मुद्दा असा होता, की जीन्स तयार करताना ज्या पद्धतीची केमिकल्स, ज्या पद्धतीचे रंग वापरले जातात आणि त्या इंडस्ट्रीतून जे वेस्ट तयार होतं, ते ट्रीट होतच नाही. ते असंच करावं लागतं, की ते तसंच घाण पाणी नदीत किंवा कुठल्यातरी नॅचरल सोर्समध्ये सोडावं लागतं. एकतर ते तसं सोडावं लागेल, नाहीतर एवढा जास्त खर्च करावा लागेल ते स्वच्छ करण्यासाठी, की जे बऱ्याच इंडस्ट्री प्रिफर करत नाही. त्याच्यामुळे ते तसंच सोडतात. त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला असं वाटतं, की आपण जीन्स घालत आहोत, तेव्हा आपण हा विचार करू शकतो का, की हे जीन्स करण्यापाठीमागं अ, एक प्रकारची क्रुएल्टी आहे. मग आपण ही करायची का? आणि मग असं आपण वेगवेगळ्या गोष्टींच्या बाबतीत विचार करू शकतो. फॉर एक्झाम्पल, काही काही महिन्यांपूर्वी हे आपण डिस्कस केलं होतं ना, एकांचा इंटेन्सिव्ह झाला होता आणि त्यावेळेला हे डिस्कस केलं गेलं होतं. मला आता खरं तर लक्षात नाहीये सगळ्यांसोबत झालं होतं की कसं. पण दुधाचे पदार्थ खाताना किंवा तयार करताना काही बाबतीत बराच त्रास दिला जातो आणि म्हणून दूध न खाणं. म्हणजे दुधाचे पदार्थ न खाणं. हा एक ॲस्पेक्ट आहे हां. हा एक ॲस्पेक्ट आहे. असा आपण वेगवेगळ्या गोष्टींच्या बाबतीत विचार करू शकतो. एक मूव्ही होता 2.0, रोबोटचा सेकंड पार्ट. ज्याच्यामध्ये त्यातला व्हिलन या या थीमला घेऊन अ, भरपूर अग्रेसिव्ह होत होता, की मोबाईल्समुळं पक्षी इतके-इतके मरत आहेत आणि त्याच्यामुळे मोबाईल्स वापरायला नको. पण परत आपल्याला 2 फॅक्टर्स यिन आणि यॅन दोन्हीवर लक्ष द्यायला हवं, की एखादी गोष्ट, फॉर एक्झाम्पल जीन्स टाळणं हे आपण सहज करू शकतो. ठराविक पद्धतीचे टेक्स्टाईल मटेरियल टाळणं हे आपण सहज करू शकतो. पण जर आपण असं म्हणत असू, की मी मोबाईल वापरणार नाही, तर त्यानं पण ठराविक नुकसान होईलच. त्याच्यामुळं किंवा इतर बऱ्याच गोष्टी. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक जर पूर्ण बंद केलं, तर मेडिकल मेडिकल फील्डमध्येच बरंच नुकसान होईल. बऱ्याच गोष्टी औषधांच्या रिलेटेड बनवू शकतात कारण प्लास्टिक आहे. त्याशिवाय बनवूच शकत नाहीत. पण आपण ठराविक प्लास्टिक तर अव्हॉइड करू शकतो. मग आपण ठरवू शकतो, की ठीक आहे, प्लास्टिक वाईट आहे. पूर्ण अव्हॉइड नाही होणार. पण मी या गोष्टी अव्हॉइड करेन. मोबाईलच्या रिलेटेड या गोष्टी मी अव्हॉइड करेन. रात्री झोपताना मी फ्लाइट मोडला टाकून झोपेन. तेवढं तरी कंट्रिब्युशन. किंवा अ, जेव्हा गरज नाही तेव्हा स्विच ऑन ठेवणार नाही. जेवढी कमी वीज वापरता येईल आणि जेवढं कमी पाणी वापरता येईल आणि जेवढे कमी कागद वापरता येतील, तेवढं मी कमी वापरेन. कारण त्याच्यातून बऱ्याच गोष्टी, काही प्रमाणात, पण बऱ्याच गोष्टींमध्ये आपण बचत करू शकतो. एक कागद म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. एन्व्हायर्नमेंटच्या आणि नेचरच्या दृष्टीनं.
मग आपल्याला पुढची स्टेप बघावी लागेल ते म्हणजे इफिशियन्सीचा पार्ट, की जर आपण याबद्दल विचार करत असू, तर खरंच मेहनत घ्यायची गोष्ट आहे. परत एकदा आघाडी योगा रिट्रीट मधला एक व्हिडिओ ज्याच्यामध्ये इफिशियन्सी बद्दल बोललं जातं. मिनिमम तो एक वेगळा व्हिडिओ आहे. मिनिमम काय मॅक्सिमम रिझल्ट्स युजिंग मिनिमम रिसोर्सेस. पण आपण हा विचार करू शकतो, की ही पर्टिक्युलर गोष्ट करण्यासाठी आपण कमीत कमी पाणी कसं वापरू शकतो? कमीत कमी वीज कशी वापरू शकतो? हां, आणि हे करताना जे आपण क्रियाशक्तीमध्ये शिकतो पॉवर्टी कॉन्शियसनेस, कदाचित तिकडे आपण झुकू शकतो, पण परत एकदा आपल्याला मध्ये आणायचंय. अ, मग हे आपण जास्त विचार करू शकतो, की आपण क्रुएल्टी कशी थांबवू. पीपल हुज ब्रेड अँड बटर डिपेंड्स अपॉन ओन्ली फिश. नाही ना, त्याला कशी क्रुएल्टी म्हणणार? कारण त्याच्या पाठीमागे प्रॉपर इंटेन्शन आहे. जे मासे मारूनच ते विकतात, तिथं क्रुएल्टी नाहीच आहे. क्रुएल्टीचा संबंधच नाही. आपण जे आता डिस्कस केलं, ते पर्टिक्युलरली गंमत म्हणून मासे मारण्यावर डिस्कस केलं. आपण बेसिकच्या पुस्तकात सुद्धा आणि अचिव्हिंग वननेस विथ हायर सोलच्या पुस्तकात सुद्धा हे क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे, की अन्न म्हणून मांसाहार खाणं ही एक पूर्ण वेगळी गोष्ट आहे. पण गंमत म्हणून प्राण्याला मारणं ही एक वेगळी गोष्ट आहे. मी लहानपणी ही गोष्ट बघितलेली आहे, की एखादा रस्त्यावरचा प्राणी, विशेषतः गाढवं वगैरे, त्याच्या कानाला जखमा करायच्या. कुत्र्याची शेपूट कापायची, लिटरली कापायची. फटाका त्या प्राण्याच्या अंगावर ठेवून तो उडवायचा. या गोष्टी 6वी-7वीची मुलं करताना मी बघितलेल्या. आता हे खूप भयानक गोष्ट आहे. युजिंग पेपर नॅपकिन इन्स्टेड ऑफ हँकरचीफ इन रेस्टॉरंट बफे. बरोबर. टिश्यू पेपर आपण कमी वापरू शकतो आणि कापड वापरू शकतो जे जास्त ड्युरेबल आहे. ठीक आहे. आपल्याकडे भरपूर मटेरियल मिळालं विचार करायला. त्यातला जो गॉसिपचा पार्ट होता, तो तर आहेच आणि क्रुएल्टीचा पार्टवर पण आपण रिफ्लेक्ट करू शकतो. पुढच्या वेळी आपण डिस्कस करू परत क्रुएल्टीबद्दल आणि मग सुपरस्टिशनबद्दल, अंधश्रद्धेबद्दल. आणि मग आपल्याला हा प्रश्न होताच, की अंधश्रद्धा ही गोष्ट सीन अगेन्स्ट प्रेमाविरुद्ध पाप म्हणून का लिहिलेली असेल, त्याच्यावर पण आपण डिस्कस करू. आपण थँक्स गिव्हिंग प्रेयर करूया. लक्ष ग्राउंडवर, टू द सुप्रीम बीइंग. We are very, very grateful for all these teachings, all these insights. Thank you very much for igniting awareness within us. Thank you very much for all your blessings. Lord God, we very, very humbly and intensely ask your love and your strength so that we can refrain from unwholesome thoughts, unwholesome speech, unwholesome habits, unwholesome behavior, unwholesome actions. Lord God, please bless us with light and power so that we can avoid the acts of cruelty, acts of injuriousness and harmfulness. Lord God, thank you. Thank you for blessing us with loving kindness and non injury. Thank you for blessing us with patience, with understanding, with tolerance, with sweetness, with harmony, with good self esteem, with forgiveness, forgiveness towards ourselves, forgiveness towards others. Thank you for filling our hearts with tremendous love. Thank you for your blessings. With full faith, we thank you. Mentally say, we accept all these blessings fully, completely, gratefully, happily. With thanks and in full faith, so be it. So be it, so be it.
थँक यू जॉईन झाल्याबद्दल. उद्या आपण भेटू एनर्जी पीलमध्ये. बाय. गुड नाईट.